शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी भेंडीची भाजी करणार आहे। मी तुम्हाला अशी ही बघा, ही भेंडी आहे ना, मी अशी कापून उभे भाग करून घेतलेले तुम्हाला दाखवायला ठेवलेली आहे। ही बघा, एवढी भेंडी छोटी छोटी घ्यायची। मोठी असेल तर तुम्ही दोन, अशी मोठी असेल त्याचे दोन भाग करू शकता। मी ना अशी कापली, धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे। तिला ओलसरपणा ठेवायचा नाही आणि जे असे दोन भाग केलेत, हे बघा, हे असे दोन भाग केलेत आणि त्याला मी आता मॅग्नेट करते, मॅग्नेट करून ठेवते। आता मी ते हे घेतले, लाल तिखट घेतले, त्याला आपण लाल तिखट टाकायचे। आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपल्याला टाकायचं। धनिया पावडर खूप छान लागते, घातला तरी काय हरकत नाही, मी सगळीच घालते। हळद आणि चवीपुरतं मीठ। आता मी जे त्याच्यामध्ये दोन बटाटे घेतले, ते पाण्यात कापून असे मी बटाटे कापलेले आहेत। हे बघा, असे साईज हे केलेले आणि उभे पातळ कापून घेतले। पण आता हे ओलसर आहेत म्हणून आपल्याला गाळून थोडं पाणी त्याचं काढून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। तर मी आता हे गाळून घेते आणि थोडे पुसून घेते। मी बटाटे चांगले व्यवस्थित गाळून वगैरे ह्याच्यातच टाकलेले आहे। आता बटाट्यावर थोडंसं मी लाल तिखट टाकते, त्याला पण चांगलं लागलं पाहिजे। भाजी तिखट झाली तरी छान लागते, एकदम पण तिखी लागणार नाही। नाही तर सगळे मिक्स करते, हातानेच करते। हे थोडं याला असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे। आता फोडणीमध्ये अजिबात आपल्याला मसाले घालायचे नाही आहेत। आता हे असं चांगलं, तुम्हाला बटाटे असे कापून घालायचे नसतील, नाही घातलात तरी हरकत नाही। त्याला चांगलं असं चोळून असं थोडं फोडणी करेपर्यंत ठेवून द्यायचे। आता मी ते कोकम घेतले, तुम्हाला लिंबू पिळायचं असेल तरी चालेल, पण कोकमने अति छान चव येते। असे कोकम घेतलेले, मी त्याच्यात कोकम टाकते। मोठे असतील तर आपण तोडून टाकायचे। तर सगळं हे मिक्स करते मी। आता आपल्याला कोणताच मसाला वर टाकायचा नाही। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची। मी जवळजवळ 10 मिनिटं हे मॅग्नेट करून ठेवलेलं सगळं। आता आपल्याला मी इथे पॅन ठेवलाय, आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल जरा व्यवस्थित टाकायचं आहे, ह्या तेलातलीच भाजी, ह्याला काय पाणी नाही लावायचं आहे। आता पॅन तापलं आहे, आता मी तेल टाकते। तेल टाकलं की थोडंसं आपल्याला हिंग, जास्त मसाले नाही आहे, ती स्वादी सोपी भाजी आहे। आलं लसूण पेस्ट, एवढंच टाकायचं आपल्याला। मस्त असं थोडीशी मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते, नंतर वरून टाकणारच आहे। मग जिरं पाहिजे जिरं पण टाकू शकता, पण मी नाही टाकले। असं मस्तपैकी असे आपल्याला हे करून घ्यायचं। आपल्याला आलं लसूणचं चांगलं मॉइश्चर हे झालेलं आहे। आता आपल्याला ही भाजी घालायची, त्याला आता काहीच करायचं नाही, फक्त याच्यामध्ये आपल्याला ओतायची। अशी मस्त आपल्याला मॅरिनेट झालेली आहे। तिथं 10 मिनिटं तिला असं ठेवून टाकलेलं। आता आपल्याला चिकट दिसते, पण हे कोकम आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला चिकटपणा वाटणार नाही नंतर। आणि खालीवर करायची, शक्यतो जास्त चमचा न लावता आपल्याला अशीच हलवायची। ही बघा, अशीच खालीवर करायची। मी तिला अशीच खालीवर केली। आता बारीक गॅस करून थोडीशी अशी तिला आता वाफ देते, गॅस कमी केले आणि हिला चांगली आपण शिजवून घेऊया। आणि भेंडी बटाटे पातळ आहेत, भेंडी बटाटा शिजेपर्यंत आपल्याला हे बघा, आपली भाजी झालेली आहे आता एकदम मस्तपैकी। हे बघा, अशी मस्त अशी झालेली आहे भाजी, एकदम बिन पाणी जरा पण लावलेलं नाही तिला, एकदम खरपूस झालेली आहे। आपला बटाटा पण शिजलेला आहे बघा। आता मी गॅस बंद करते, एकदम छान झालेली आहे। एकदा अशी करून बघा आणि लिंबूच्या ऐवजी कोकम घाला, एकदम टेस्टी लागते। जास्त हलवत नाही कारण ते भेंडी तुटते, म्हणून
चला, कशी वाटली माझी भाजी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी थोडी आता कोथिंबीर टाकते वरून. जास्त मी हलवतच नाही तर त्या भेंडीचा हे होतं. म्हणजे आता असं झाकण ठेवून गॅस बंद करते. गॅस बंद केला. चला, बाय बाय.